सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये आज प्रवेश होतोय। मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने हा प्रवेश सोहळा होत असताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र आपल्याला प्रवेशाबाबत काहीच माहिती नाही असं सांगितलंय। यामुळे बडगुजर यांच्या प्रवेशाबाबत बावनकुळे यांची सहमती नाही का असा सवाल उपस्थित होतोय। त्यासाठी काही महिने फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला जावं लागणार आहे। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मकाऊला कुटुंबासोबत गेले असताना त्यांचे मकाऊमधील कॅसिनो खेळतानाचे फोटो खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले होते आणि त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती आणि आरोपांच्या फैरी देखील झाडल्या होत्या। हे फोटो बडगुजर यांच्या माध्यमातूनच संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचले असा आरोपही केला जात होता आणि त्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांचा बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला विरोध होतोय का असा सवाल सध्या उपस्थित होतोय। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, बडगुजरांसारखा नेता पक्षात येत असताना प्रदेशाध्यक्षच त्याबद्दल अनभिज्ञ आहेत, हे कसं होऊ शकतं? काय घडतंय नेमकं पडद्यामागे? नक्कीच प्रज्ञा, तू म्हणते हे खरं तर अशक्यच आहे। एवढा मोठा प्रवेश, कारण शेकडोच्या संख्येने समर्थक कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आलेले आहेत। माजी मंत्री, 2 माजी महापौर त्यांच्यासोबत असताना प्रदेशाध्यक्षांना याबाबत कल्पना नाही, यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नाही। मात्र याबद्दल बावनकुळे यांची काही नाराजी आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय। जसं तू आता म्हणाली, काही महिने आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये जावं लागणार आहे। ज्यावेळेस संजय राऊत यांनी बावनकुळे यांचे काही फोटो ट्विट केलेले होते, सोशल माध्यमांवर ते आणलेले होते आणि त्यावरनं मोठा गदारोळ उडलेला होता। त्यामुळे आरोपांच्या फैरी देखील झडलेल्या होत्या। तेच कॅसिनो खेळतानाचे मकाऊमधले फोटो हे बडगुजर यांच्या माध्यमातून संजय राऊतांपर्यंत पोहोचले असावे, अशा स्वरूपाचे आरोप आणि शंका देखील त्यावेळी उपस्थित केली जात होती। हे प्रकरण 8 ते 15 दिवस गाजलेलं होतं। ज्यावेळेस सुधाकर बडगुजर हे भाजपमध्ये प्रवेश करणार त्यावेळेस म्हणजे मागील आठवड्यामध्ये नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला होता की बडगुजर यांचं सलीम कुत्ता सोबतचं नाचणं असो, त्यांच्यावर अँटी करप्शनच्या माध्यमातून होणारी चौकशी असो, हे सर्व विषय बाजूला असताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याबाबतचे फोटो त्यांनी जे व्हायरल केलेले होते, तर हे आता पक्षाला चालणार आहे का असा सवाल सीमा हिरे यांनी उपस्थित केलेला होता आणि तोच धागा पकडून बावनकुळे यांची काही नाराजी अजून आहे का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। पण या सगळ्यामध्ये असं आहे की गिरीश महाजन यांच्या पुढाकारानं हा पक्षप्रवेश होतोय। काही पदाधिकाऱ्यांनी गिरीश महाजन यांची सुद्धा भेट घेतली होती बडगुजरांना पक्षप्रवेश देऊ नये म्हणून। हे सगळं चित्र पाहता गिरीश महाजन आणि चंद्रशेखर बावनकुळे पक्षातले 2 महत्त्वाचे चेहरे, 2 महत्त्वाचे नेते यांच्यामध्ये काही कम्युनिकेशन गॅप आहे, त्यांच्यात समन्वय नाही, असं काही आहे का? बरोबर आहे। केवळ गिरीश महाजन यांचीच भेट घेतली नव्हती, तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देखील नाराजी व्यक्त केली होती, रवींद्र चव्हाण यांच्याकडे देखील नाराजी व्यक्त केली होती आणि थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील सीमा हिरे, काही पदाधिकारी यांनी सुधाकर बडगुजर यांना पक्षामध्ये प्रवेश देऊ नका अशा स्वरूपाची मागणी देखील केलेली होती। त्यानंतर देखील हा प्रवेश होतोय। त्यामुळे निश्चितच बावनकुळे प्रदेशाध्यक्ष आहे, नाशिकच्या भाजपवर होल्ड हा गिरीश महाजन यांचा आहे। त्यामुळे पुढे रणनीती, महापालिका निवडणुकांमध्ये रणनीती कशी राबवायची, आगामी कुंभमेळ्याचं नाशिक हे स्थान आहे, कुंभमेळा मंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्याकडे ती जबाबदारी आहे। त्यामुळे पुढचा 2 ते 3 वर्षाचा कालावधी गिरीश महाजन यांनाच नाशिकमध्ये तळ ठोकून हा पार करायचा आहे। त्यामुळे त्यांच्यासमोर येणाऱ्या विविध अडचणी दूर करण्याचा प्रयत्न गिरीश महाजन यांच्याकडून आत्तापासूनच केला जात आहे। त्यामुळे भाजपची नाशिक महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त ताकद वाढवावी हा प्रयत्न गिरीश महाजन यांचा आहे। त्यामुळे विरोध होत असला तरी गिरीश महाजन हा प्रवेश घडवून आणत आहेत आणि हा प्रवेश गिरीश महाजन यांचा रेटा हा बावनकुळे यांना पसंत पडला नाही का, त्यांची सहमती नाही का, असे सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। बरोबर आहे। त्यामुळे या सगळ्यामध्ये नेमकं काय घडतं हे जाणून घ्यायला अवघे 2 तास शिल्लक आहेत, कारण का 1 वाजताची वेळ दिली आहे असं खुद्द बडगुजरांनी सांगितलं। या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेल। मुकुल, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।